मित्र हो नमस्कार. धर्म म्हटलं की त्याला अनुसरणारे लोक येतात, त्यांची आस्था येते. धर्माच्या अस्तित्वासाठी अनेक प्रकारच्या प्रसंगांना, लढायांना सामोरे जावे लागते. धर्माच्या कथांमध्ये बलिदानही येतं, आहुतीही येते आणि रहस्यमयी चमत्कारिक घटनाही येतात. अशाच एका नवीन धर्माच्या उदयाची आणि रहस्यमयी घटनांची कथा घेऊन आली आहे एक वेब सिरीज जिचं नाव आहे मंडला मर्डर्स. यात मुख्य भूमिकेत आहेत वाणी कपूर, वैभव राजगुप्ता, सुरवीन चावला, रघुबीर यादव आणि श्रिया पिळगावकर. ही सिरीज सस्पेन्स, थ्रिलर, सुपरनॅचरल फिक्शन ह्या प्रकारात मोडते. एक नवीन कल्पना घेऊन आलेली ही सिरीज नक्कीच उत्कंठावर्धक आणि प्रशंसनीय आहे. थोडक्यात कथा अशी की एका गावातल्या काही स्त्रियांना त्यांनी स्वीकारलेल्या नवीन धर्माच्या आदेशानुसार विशिष्ट लोकांना मारून त्यांच्या विविध अवयवांपासून एक नवीन शरीराची निर्मिती करायची असते, जो त्यांचा देव बनणार असतो. म्हणजेच भक्तांनाच देवाची निर्मिती करायचे काम दिलेले असते. त्यानुसार त्या गावात रहस्यमयरित्या खून होत असतात. गावकरी त्याचा छडा लावतात आणि संबंधित लोकांना संपवतात. ही झाली 1950च्या दशकातली हकीकत. परंतु आजच्या घडीलाही मध्ये इतके वर्ष गेल्यानंतर त्याच प्रकारचे आणि त्याच क्रमाने मर्डर्स परत कसे काय सुरू झाले, यामागे कुणाचा हात आहे, त्यामागचे कारण काय आहे वगैरे प्रश्नांची उत्तरं ही सिरीज रंजक पद्धतीने 8 एपिसोडमधून देते. याचा सबप्लॉटही चांगला आहे, ज्यात आपल्याला हवी असणारी गोष्ट आपण एका यंत्राकडे मागावी आणि त्या बदल्यात त्याने अंगठ्याची आहुती मागावी. मग ती इच्छा पूर्ण करण्याची जबाबदारी त्या देवाची आणि त्या यंत्राची. आता किती लोक त्यांची इच्छा पूर्ण करायला अंगठ्याची आहुती देतात, त्यांची इच्छा पूर्ण होते का आणि त्याचे परिणाम काय होतात वगैरे प्रश्नांची उत्तरं ही सिरीज शेवटाकडे येताना अचानक ट्विस्ट घेऊन देते. 40 ते 50 मिनिटांचे 8 एपिसोड बघणं आपल्यासाठी कंटाळवाणं होऊ शकतं आणि काही प्रमाणात ते होतही, कारण या कथेत आधी सांगितलेल्या गोष्टींसोबतच इतर काही कथाही एकात एक गुंफलेल्या आहेत. त्यामुळे सिरीजची लांबी एकंदरीत वाढलेली आहे, जी एखादा एपिसोड नक्कीच कमी करता आली असती. सिरीजच्या पॉझिटिव्ह बाबी सांगायच्या तर ॲक्टिंग सर्वांनीच चांगली केली आहे. कथा वेगळी आणि आधी न बघितलेली अशी फ्रेश आहे. शिवाय ती एक प्रकारचे रहस्यमयी वातावरण तयार करण्यात यशस्वी होते. बॅकग्राऊंड म्युझिकही उत्तम आहे, त्याने आपली उत्कंठा अजून वाढते. निगेटिव्ह किंवा खटकणाऱ्या गोष्टींबाबत बोलायचे झाले तर पहिले 2 एपिसोड आपल्याला काहीसे कंटाळवाणे वाटतात, कारण सुरुवातीलाच 1950ची ती घटना बघून सिरीजप्रती आपली अपेक्षा वाढलेली असते आणि तेव्हाच सिरीज आजच्या काळात येऊन सबप्लॉट बिल्ड करायला लागते, ज्यात थोडा जास्त वेळ खर्च केला आहे. दुसरी गोष्ट म्हणजे ही सिरीज विविध कारणांनी आपण फॅमिलीसोबत बघू शकत नाही. वाणी कपूर ही फायटिंगच्या सीनमध्ये आणि रडण्याच्या सीनमध्ये थोडी कमी पडल्याचे जाणवते. आणि शेवटी सर्वात मोठी गोष्ट म्हणजे क्रूरता. हळव्या मनाच्या लोकांसाठी ही सिरीज नक्कीच नाही आहे, कारण ह्यात माणसांना कमालीच्या क्रूरतेने मारलेले आहे. त्यामुळे काही सीन खूप बळ एकवटून बघावे लागतात. शिवाय याच्या पुढच्या भागासाठीची पार्श्वभूमी आधीच करून ठेवल्याने ही सिरीज अर्धवट आहे. मी मंडल मर्डर्सला देईल 10 पैकी 7.5 मार्क्स, कारण ही एक फ्रेश कंटेंट असलेली रोमांचकारी अनुभव येणारी रहस्यमय कथा आहे, जी सध्याच्या कॉन्टेंटपेक्षा नक्कीच उजवी आणि दमदार आहे. बाकी तुम्ही ही वेब सिरीज बघितली असल्यास तुम्हाला कशी वाटली ते कमेंट बॉक्समध्ये सांगा. असे अजून व्हिडिओज बघायचे असल्यास व्हिडिओला लाईक करा, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. आपण भेटूच पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.